श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत पिकॉकच्या 2 डिझाईन्स. चला तर मग पाहूयात. नमस्कार, मी अनुराधा आणि स्वस्तिक मेहंदी आर्ट ह्या माझ्या मेहंदी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर मेहंदी डिझाईन काढायच्या पहिला त्याच्या रेफरन्स लाईन काढणे खूप महत्त्वाचे असते. नाहीतर आपली डिझाईन वाकडी-तिकडी जाण्याची जाम शक्यता असते. सो इथे मी तुम्हाला पिकॉकची डिझाईन दाखवते. ही खूपच ईझी आहे. फक्त या पद्धतीने तुम्ही काढायला सुरुवात तर करा. पहिला आपण इथे त्याचे बॉडी शेप काढून घेतोय. त्यानंतर साईडला विंग्स काढून घेतलेले आहेत. वरती आपल्याला हाफ असे राउंड काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जी आपण रेफरन्स लाईन मिडलमधून घेतलेली आहे, तिथूनच आपल्याला हा हाफ राउंड मोठा काढून घ्यायचा आहे. पण काळजी घ्या, तुम्ही हा रेफरन्स लाईन काढताना मेहंदीने डार्क काढू नका, नाहीतर तुम्हाला त्या जास्त विजिबल दिसतील. सो आपल्याला फक्त रेफरन्ससाठी काढायचे आहेत, जेणेकरून आपले शेप चुकणार नाहीत. सो इथे मी त्याचे जे काही विंग्स आहेत ते आपल्याला म्हणजे पिसारा फुलवलेला आहे, या पद्धतीने आपल्याला हा पिकॉक दाखवायचा आहे. सो मी या पद्धतीने या पेटल्स अशा काढून घेते. तुम्हीही अशा पद्धतीने ह्या पेटल्स काढून घ्या. ही डिझाईन खूपच ईझी आहे आणि बिगनर फ्रेंडली आहे. सो बिगनर ही डिझाईन काढत असेल तर त्यांनाही ही डिझाईन काढायला अतिशय सोपी आहे. चला तर या पद्धतीने मी इथे ही डिझाईन काढून घेते. जर पेटल्स चुकल्या असतील तर त्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार नीट करून घ्या. ओके, त्यानंतर आपण इथं याला डबल लाईन करून घेतोय. डबल लाईन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी आतली साईड आहे त्याची ती आपल्याला एकतर डार्क करायची आहे किंवा शेड करायची आहे. तर इथे मी ही डार्क करून घेते. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला ह्या पूर्ण ही इथे मी पिकॉकची जी बॉडी आहे तीही डार्क करून घेते आणि बाकीच्या पेटल्सही डार्क करून घेते. याला आपण सांची पिकॉक असंही म्हणू शकतो, बिकॉज याच्यामध्ये जादाचं वर्क आपण याला बोल्ड करतोय. हा पिकॉक काढल्यानंतर खूप सुंदर दिसतो. ही डिझाईन तुम्ही स्टार्टअप डिझाईन म्हणून घेऊ शकता किंवा डिझाईनच्या मेहंदीच्या सेंटरला किंवा कुठेही ही डिझाईन तुम्ही व्यवस्थितपणे बसवू शकता. फक्त आपल्याला तशी आयडिया पाहिजे. तुम्ही पाहू शकता मेहंदीचा लूक किती सुंदर येतोय. हा पिकॉक किती छान दिसतोय आणि खूपच उठून दिसतोय. तर या पद्धतीने मी याला सगळीकडून बोल्ड करून घेते आणि याचे जे काही आपण विंग्स घेतलेले आहेत खाली, ते आपल्याला शेड करून घ्यायचे आहेत. कारण सगळंच जर बोल्ड झालं तर ते काही म्हणजे ठीक नाही दिसणार. सो दॅट्स वाय आपल्याला त्या पद्धतीने त्याची शेडिंग मेंटेन करावी लागेल. यामध्ये मी परत डबल लाईन घेते. अशा पद्धतीने त्या साईडला शेड करते आणि त्याचे विंग्सही शेड करून घेते. ओके, तुम्ही पाहू शकताय किती सुंदर डिझाईन दिसते ना. होप तुम्हाला आवडली असेल. इथंपर्यंत जर डिझाईन बघितली आहे तर नक्की डिझाईन कशी वाटली सांगायला विसरू नका. कमेंट करा आणि लाईकही करा. चॅनल आवडला असेल, तुम्हाला मी कशी सांगते ही पद्धत आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपण आता सेकंड डिझाईन घेतोय. याच प्रकारचा पिकॉक आपण काढणार आहे. चला तर तुम्ही परत एकदा पाहू शकता की सेम स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. रेफरन्स लाईन काढून घ्यायची आहे, त्याची बॉडी काढायची आहे आणि सेम त्या पद्धतीने असे विंग्स काढून घ्यायचे आहेत. पण या डिझाईनमध्ये आपण काय करणार आहोत, तर या डिझाईनमध्ये आपण जो काही पार्ट आपण बोल्ड केला आहे, तो पार्ट आपल्याला शेडिंग करून घ्यायचा आहे आणि जे शेडिंग केलं आहे, तो पार्ट आपल्याला बोल्ड करून घ्यायचा आहे. तर यामुळे ही डिझाईनमध्ये खूप डिफरन्स पडतो. तुम्हाला लक्षात येईलच. मेहंदी ही पिकॉकशिवाय इनकम्प्लीट वाटते. तुम्ही पाहतच असाल सगळ्या मेहंदी आर्टिस्टच्या मेहंदीमध्ये पिकॉक हा असतोच. तर याच्यामध्ये आपल्याला खूप प्रकारचे पिकॉक आपण बघतो. तर त्यातलेच हे 2 प्रकारचे पिकॉक मी इथं तुम्हाला दाखवते. तुम्हीही ट्राय करा. आणि अजून कोणते कोणते पिकॉक आणि कोणत्या प्रकारचे पिकॉक तुम्हाला पाहायला आवडतील ते मला नक्की सांगा. सो मी त्या प्रकारचे ट्युटोरियल्स घेऊन नक्की येईल. आपल्या हातात कला असेल तर माणूस कधीच उपाशी झोपत नाही, असं माझे पप्पा कायम म्हणतात. सो तुम्हीही तुमच्या हातात जर कला असेल तर त्या कलागुणांना वाव द्या. मग ती कोणतीही असो, मेहंदीची असो, पाककलेची असो, शिवणकामाची असो. भरपूर प्रकारच्या कला आहेत, भरपूर प्रकारचे क्लासेस आहेत. तुम्ही जॉइन करू शकता आणि तुम्ही त्या कलागुणांना वाव देऊ शकता. हा माझा अनुभव आहे. कारण जेव्हा
माझं लग्न झालं त्याच्यानंतर कोरोनाचा पिरियड होता व माझा जॉब सुटला. मी खूप ट्राय केलं, पण जॉब काही मला भेटत नव्हते कारण मी लग्नानंतर मुंबईला शिफ्ट झाले होते. जॉब करून सवय असल्याने माझा वेळच जायचा नाही. खूप खूप वैतागायचे. सो तेव्हा माझ्या मेहंदीनी मला खूप साथ दिली. ती आत्तापर्यंत देते. आता मला एक बेबी आहे, सो मला तिला सोडून बाहेर जाता येत नाही. कारण फॅमिली इथून दूर असल्याने तिला सांभाळणं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. तर तिला सांभाळतच मी माझ्या कलागुणांना अशा प्रकारे वाव देते. होप तुम्हाला माझा चॅनेल आवडत आहे. प्लीज आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. खूप जणांचे मला कॉल येत आहेत, की "अणू, खूप छान तू सुरुवात केलीस. आम्हाला खूप छान वाटतंय." तर तुमच्या ॲप्रिसिएशनला मी खरंच खूप खूप धन्यवाद करते. कारण तुम्ही जेव्हा मला असे कॉल करून सांगता, तेव्हा मला खूप छान वाटतं, की आणि मोटिव्हेशनसुद्धा मिळतं. तर असेच माझ्या चॅनेलला प्रेम देत राहा. चला तर मग बघता-बघता आपली डिझाइन इथं कंप्लीट आहे. इथे मी शेडिंग देते आणि शेडिंगनंतर इथं आपल्याला ह्या लाईन्स आहेत त्या थोड्या परत ड्रॉ करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तो उठावदार दिसेल.